नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती परत एकदा बोलणार आहोत. वंध्यत्वाच्या ट्रीटमेंट्स घेताना साधारणपणे जर आपण बघितलं तर 21% लोकांना IVFकडे वळावं लागतं. आजकाल हजबंड वाईफ दोघंही वर्किंग असतात. मग त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मॅडम, आम्ही बघितलेलं आहे की आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये अगदी त्यांनी जॉब सोडून IVF केलं. सो इज इट रिअली अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसिजर की IVFमध्ये खूप जास्त कालावधी लागतो का, की मला जॉब सोडून मला थांबायचं आहे? किती वेळ IVFच्या ट्रीटमेंटला जाणार? पूर्णपणे सुट्टी घ्यायची गरज आहे का? आणि जर घ्यायची आहे तर किती दिवसांची सुट्टी लागणार? किती व्हिजिट्स मला तुमच्याकडे मॅडम द्यायच्या आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट, IVF कन्सल्टंट, सातारा. सो IVFचा कालावधी नेमका किती आहे? आता इथे आपण बोलूयात IVFची थोडीशी प्रोसिजर. आपण IVF प्रोसिजर एक्झॅक्ट कशी आहे ते आपण आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेली आहे. पण थोडंसं मी सांगते की IVFमध्ये साधारणपणे पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून 10 ते 12 दिवसाची इंजेक्शन्स दिली जातात. सो याच्यामध्ये टोटल व्हिजिट्स किती असतात? साधारणपणे 5 ते 6. कारण जे डे टू डे इंजेक्शन्स असतात ते मी, आमचा स्टाफ पेशंटला कशी घ्यायची हे शिकवतो. पेशंट स्वतः इंजेक्शन घेऊ शकतात. कारण आजकालचे जे इंजेक्शन्स आहेत ते सबक्युटेनियस, म्हणजेच इन्शुलिन जसं घेतात पेशंट्स डे टू डे तशी आहेत. एक ठराविक वेळेला ती घ्यायची असतात फक्त. कारण वेळ पाळणं इंजेक्शनची हे IVFमध्ये महत्त्वाचं आहे. सो हे 10 ते 12 दिवस जर फ्रेश ट्रान्सफर करतोय, म्हणजे सेम सायकलमध्येच जर आपण गर्भाशयामध्ये सोडतोय तर ते साधारणपणे अंडबीज आपण जेव्हा बाहेर काढतोय त्याच्या 5व्या दिवशी करतो. म्हणजे पहिले एक सोनोग्राफीसाठी यावे लागणारे 4 ते 5 दिवस. त्याच्यानंतर आपण जेव्हा भूल देऊन बीज बाहेर काढतोय तो दिवस, पण त्या दिवशी पण तुम्हाला सकाळी ॲडमिट करून 4-1 तासात सुट्टी दिली जाते. म्हणजे त्या 1 दिवसाची सुट्टी. आणि त्याच्यानंतरच्या 5व्या दिवशी जर फ्रेश ट्रान्सफर केलं तर 5व्या दिवशी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बोलवलं जातं, OPD मध्ये बोलवलं जातं. ट्रान्सफर नंतर सुद्धा 15 मिनिटानंतर तुम्ही जॉबला जाऊ शकता. बेडरेस्टची गरज नाही. आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल इत्थंभूत माहिती घेतलेली आहे. सो जर आपण फ्रेश ट्रान्सफर करतोय तर IVFचा कालावधी साधारणपणे कुठेतरी 17 ते 19 दिवसाचा टोटल असू शकतो. आता पुढचा मुद्दा की जास्तीत जास्त सायकल्स ज्या आहेत IVFच्या ह्या आजकाल फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर होतात. कारण खूप सारा हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो. स्टडीजने असं दर्शवलेलं आहे की फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफरचे रिझल्ट्स थोडेसे जास्त चांगले आहेत. आणि म्हणून आपण ही मॅक्झिमम सायकल, माझ्या सेंटरला सुद्धा मॅक्झिमम सायकलच्या फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर होतात. सो मग फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर जर झालं तर किती कालावधी लागतो? सो मी पहिल्यांदा पण सांगितलं की पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून 10 ते 12 दिवसांचे इंजेक्शन्स घेण्यासाठी जर तुम्ही OPD मध्येच घेताय, सेंटरमध्येच घेताय तर ते 10 ते 12 दिवस येणं. भूल देऊन बीज बाहेर काढतोय त्या दिवशी येणं. आणि त्याच्यानंतर एक फॉलोअप होतो. मग 1 महिना ब्रेक देऊन, म्हणजे एक पिरियड्स येतात त्याच्या नंतरच्या महिन्यामध्ये परत एकदा गर्भाशयाचं अंतस्तर तयार करण्यासाठी काही मेडिकेशन्स दिले जातात. तेव्हा एक 3 ते 5 दिवसाचा फॉलोअप 1 दिवसांचा असतो. आणि ट्रान्सफरच्या दिवशी साधारणपणे प्रोसिजर 10 ते 15 मिनिटाची असते. त्याच्या आधी तुम्हाला 1 तास बोलवलं जातं आणि प्रोसिजर नंतर तुम्ही 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही जाऊ शकता. सो हा जो एक समज आहे की IVF हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, खूप वेळ खाऊ प्रोसिजर आहे, लगेच होत नाही, असं अजिबात नाही आहे. माझ्या OPD मध्ये अजून एक आम्ही पाळतो की जे रुटीन पेशंट्स रेग्युलरली येतात आहे, वर्किंग आहे, त्यांना वेटिंगला नाही ठेवलं जात. कारण त्यांचे जे व्हिजिट्स असतात फक्त सोनोग्राफी आहे, थोडंसं बोलायचं आहे आणि लगेच पाठवायचं. सो इट्स अराउंड 10 to 15 मिनिट्स.
कारण काउन्सिलिंगचे जे पेशंट असतात त्यांना कदाचित 45 मिनिटं ते 1 तास सुद्धा लागू शकतो. सो फर्स्ट व्हिजिट जी असेल ती थोडी टाइम कन्झ्युमिंग असेल, की त्याच्यामध्ये तुमचा 1 तास तुम्हाला आम्ही जे काही सांगतोय ते समजून घेण्यात किंवा तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत त्याच्यात जाऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही डे टू डेला येताय तेव्हा हार्डली इट इज 10 to 15 मिनिट्स, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही बाय अपॉइंटमेंट तुमच्या कन्व्हिनियंटनुसार तुम्ही सेंटर्सला व्हिजिट देऊ शकता. सो ऑन अन ॲव्हरेज इट इज 1 to 2 months ऑफ अ ट्रीटमेंट. जर काही इश्यूज असतील की जसं गर्भाशयाचं अंतस्तर वाढत नाहीये किंवा आपण हिस्ट्रोस्कोपीला जावं लागतंय, PRPला जावं लागतंय, तर याच्यामध्ये कुठेतरी काही पेशंट्समध्ये एखादा महिना एक्स्ट्राचा जाऊ शकतो. बट ऑन अन ॲव्हरेज 1 to 2 months फॉर अन IVF इज सफिशियंट. सो जॉब सोडण्याची गरज नाहीये, कारण बऱ्याचदा अजून एक प्रश्न होतो की हजबंडना म्हणजे पार्टनर आहेत त्यांना कितीदा यावं लागेल. पहिलं माझ्या सेंटरचा एक नियम आहे की काउन्सिलिंगच्या वेळी हजबंड असणं गरजेचं आहे, की कारण बऱ्याच गोष्टी त्याच दिवशी आम्ही क्लिअर करतो. आम्ही एक सॅम्पल फ्रीज करून ठेवतो IVFच्या म्हणजे पिकअप जे आहे त्याच्या आधी, कारण बऱ्याचदा स्ट्रेस इंड्यूस जर सॅम्पल प्रोडक्शन त्या दिवशी झालं नाही, मग शुक्राणू जर त्या दिवशी अवेलेबल नाही झाले तर आपण एक बॅकअप सॅम्पल ठेवतो. सो फ्रीजिंग आणि पिकअपच्या दिवशी फ्रेश सॅम्पल टू डू अन IVF और ICSI. सो 3 व्हिजिट्स हजबंडना द्याव्या लागतात. काउन्सिलिंगच्या दिवशी शक्यतो फ्रीजिंग आपण करत नाही, कारण फ्रीजिंग जेव्हा आपण करतो तेव्हा 1 day abstinence we prefer to get a good motility. So 3 visits for a husband, कारण नंतर ट्रान्सफरच्या वेळी हजबंड जर येऊ शकत नसतील तर आधी त्यांचे कन्सेंट्स आणि हे घेतले जातात. सो खूप टाइम कन्झ्युमिंग किंवा जॉब सोडण्याची त्या फिमेल पार्टनरला गरज असं वगैरे अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे IVFकडे बघतानाचा दृष्टिकोन जर आपण बघितला, आपण जर हे आनंदाने केलं, खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जर केलं तर हे खरंच खूप टाइम कन्झ्युमिंग नक्कीच नाही आहे. धन्यवाद.